2021 पासून तुम्ही व्हिडिओ बघताय YouTube वरती. डेअरिंग मात्र 2025 मध्ये झाली, 24च्या एंडिंगला. म्हणजे जवळजवळ 3-4 वर्ष घेतली. हो. तुम्ही अंतर किती ठेवले आता? हे 8 बाय 2.5 आहे. 8 बाय 2.5 आहे. 2.5 आहे. वांग्याची लागवड 2.5 फुटावर केली तुम्ही? हो. लोक 1.5 फुटावर करता, 1 फुटावर करता. सुरूच्या काळात सर रिझल्टच नाही. हा. मी परेशान झालो. अच्छा. कारण पोषणाच्या बाबतीत मी कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं नव्हतं. एवढे पैसे कोण आणले? पैसे मी ठुलते सेव्हिंग. बर. 1 लाख रुपये काढून ठुलते मी आतापर्यंत. 1,25,000 एवढ्या. बर बर. तर ते श्रीमंत शेतकरी. हा नाही मी विचार करता व्हिडिओ हे काय पोरग येडेपणा करून त्याला काय जमिनी कर काढील. रिझल्ट दिसले नाही व्यवस्थित. दिसले दिसले नाही म्हणजे कसं आता मला त्याचं कारण कुठवाची माहिती आहे ना होतं. तुम्हाला? मला त्याचं कारणही माहित होतं कारण तुमचे व्हिडिओ बघत काय होतो. काय झालं होतं? तुम्हाला रिझल्ट यायला पहिला महिन्यावर रिझल्टच नाही भेटला, त्याचं कारण तुम्हाला कळलं का काही? मी तुम्हाला इतरांना माहित नाही पण मला तुमच्या व्हिडिओच्या काय काय कळलं तुम्हाला? व्हिडिओ पाहिले नसते, मोजके व्हिडिओ बघून जर हे असतं तर उपटले असते. कारण हा long term उपटले बी चा अभ्यास असते होता आणि तुमच्या गावामध्ये प्रसार झाला असता की ते आमक्याचं पोरग वैदिकच्या मागे लागलं होतं, त्याचं वाटोळ झालं. एका दुपारमध्ये काय होतं मावशी? नाही तोडलं तर एका दुपारमध्ये हा जरा वैतागायचं ना पैसा भेटावा. आणि सारखं तोडायला येते म्हणजे वैताग आहे ना. त्यांनी 8 दिवसांनी यावं तोडायला केमिकल सारखं. हे म्हणतात की तू कमी करायला पाहिजे होता, एवढा प्लॉट नको होता. कारण हे काय व्हायला लागले आवरत नाही, आवरत नाही. सगळेच माणसं ह्यात कामाला गुंतायला गुंतून लागले. गेलेले सगळे ना. सगळी 20-22 कॅरेट रोजचे. रोजचे हो, आणि पहिले मग ते पहिले मोटरसायकल जात होते 7-8 कॅरेट आणि आता डायरेक्ट रिक्षाला करावं रिक्षा लागतं. लावावं लागत होती. बरोबर आहे ना. हो. मग असं आहे बघा. मग नाद करायचं तर पहा, करायचं का नाही करा. रासायनिक लगेच रिझल्ट मिळतो का? तुमच्या जमिनीतला कस सगळा काय केला जातो? उपसला जातो. जमिनीच्या बदल्यात कर्ज मिळतं आपल्याला. ती जमीन एक प्रकारे विकत घेतल्यासारखी दिली त्यांनी, तुम्ही नाही म्हटलं सर. कसं आहे ते रासायनिक वर शेती करणे म्हणजे जमीन विकत घेण्यासारखी. 25,000 रुपये झाले फक्त आतापर्यंत. आणि तोही मग शिलाजित करून टाकली लगेच. अच्छा. कारण मला बेसल डोस पुरते. आता काय झालं सेव्हिंग सगळी मोडली. बरोबर आहे. आता यांच्याकडून म्हणणं आलं की तुझा प्लॉट आणि तुझा येणारा खर्च त्याच्यातूनच भागवा. एकदम बरोबर आहे. एकदम टाळा तुमचं. नाही बरोबर आहे ना. पेजवर किंवा एका पॅसेज मध्ये बसण्यासारखं शेड्यूल तयार केलंय. बरोबर बरोबर. तर ह्याच्यामध्ये माझं असं शेड्यूल आहे. हा. त्याला मी असं नाव दिलंय 13 days सायकल. बर. तर ह्या जे लेबर आहे ना हा ते आई वडील हे जे तोडतात हा. ते निवडत नाहीत, फेकून देत नाहीत, तसेच कॅरेट मध्ये भरतात. बर. मी तिथे गेल्यानंतर उगाच दिसलं मला कस्टमरला देतो मी ते बाजूला फेकतो. Very ते good. पाठीमागे साचतेत ते जास्तीत जास्त एवढी. म्हणजे तिथे गेल्यावर तुम्ही सॉर्टिंग हा शॉर्ट लाईव्ह. मला तुला याच्यामध्ये ना लखपती जायलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा. कारण तू जर एवढी डेअरिंग करू शकतो तर मी तुझ्याबरोबर किती डेअरिंग करायला पाहिजे. कारण मला तेच बघायचं आहे का तुमच्यासारखे तरुण पुढे आले पाहिजे. नमस्कार. नमस्कार. आपण आज बीड जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे ना, आणि बीड जिल्ह्यामध्ये हा गेवराई तालुका आहे, बरोबर ना, आणि गाव आहे भाटेपुरी. तुमचं येताना मंदिरामध्ये दर्शन घेतलं आम्ही, शंकराच्या मंदिरामध्ये. तुमच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर आपण आता बरीच चर्चा केली येताना. तर वांग्याची तुम्ही लागवड केली आणि 2021 पासून तुम्ही व्हिडिओ बघताय YouTube वरती. डेअरिंग मात्र 2025 मध्ये झाली, 24च्या एंडिंगला. म्हणजे जवळजवळ 3-4 वर्ष घेतली हो डेअरिंग करायला. डेअरिंग करायला बाकीच्या करिअरच्या नादात इकडे तिकडे भटकत होतो. अच्छा बर. पण म्हणजे मग पक्क शेती करायचं काय ठरलं. काय करिअर करायचं विचार होता? सुरुवातीला स्पर्धा परीक्षा वगैरे
त्या गोष्टी MPSC. एमपीएससी बरं, बरं. तिथं लॉकडाऊन नंतर ते सगळा विषय बंद झाला. थांबला बर मग घरी आलो. बर त्या लॉकडाऊनच्या काळात मग यांच्यासोबत केमिकलची शेती. बर तर मग बरेच दिवस नंतर वळाल्यानंतर काहीतरी व्यवसाय, हा व्यवसायासाठी पुण्याला इकडे तिकडे भटकत राहिलो. बर पण मग शेवट हा. शेती करायचं ठरल्यानंतर मग इथं आलो. हा आणि त्याच्यानंतर तुमचे व्हिडिओ तर होते. हा हे सगळं व्यवस्थित ठरल्यानंतर मग जास्त व्हिडिओ बघायला सुरू केले. बर बर नोट्स काढाय, जवळजवळ एक रजिस्टर पूर्ण काय बात भरलं. करता? हा बर पूर्ण एक नोट्स, एक रजिस्टर. बर ते रजिस्टर भरलं आणि मग त्याच्यातून वांगे लावायचे. ह्याचं करण्याचं कारण कुणी आई वडील सांगायचे की इतर पीक कुठलं तरी बघ, बर किंवा बर टरबूज वगैरे असे तसे. पण म्हणलं हे 12 महिन्याचं पीक. म्हणलं ह्याचे काही दिवस सुरुवातीचे जरी गेले किंवा काही दिवस भाव नाही जरी सापडला, किमान 4 महिने तरी सापडतील बरोबर भावाची. कुठल्या तरी बाजारात हा. मिळतील. बर दुसरं लकी ड्रॉ सारखे पिकं नको म्हणलं, की जे की आता टरबूज, आता खूप टरबूज झाले, भाव पडले अच्छा आणि आहे. त्याच्यामुळे म्हणून हे असं- वांगे लावायचे. म्हणून वांगेला वांगे किती क्षेत्र आहे आता हे? 1 एकर पूर्ण. 1 एकर हा. आहे. पण लागवड तुम्ही निम्म्यावर केली म्हणजे मध्ये आमचा स्पेस जास्त सोडला, स्पेस जास्त सोडला. मग त्याच्यामुळं ती म्हणजे 20 गुंठे धरायची तशी. हो तशी 20 रोप तुमची 20 गुंठ्याची. हो. किती रोप बसले काय? आता नर्सरीवाले मला 4-4.5 सजेस्ट करायचे. बरोबर तर मला म्हटलं मला 2,000 पाहिजे. 2000 ला. 2,000 रुपयाला. तुम्ही अंतर किती ठेवले आता? हे 8 बाय 2.5 आहे. 8 बाय 2.5 आहे. 2.5 आहे. आणि वांग्याच्या लागवड 2.5 फुटावर केली तुम्ही? हो लोक 1.5 फुटावर करता, 1 तर- फुटावर करता. पूर्ण प्लॉट तुमचा भरलेला दिसतो पूर्ण. हो कोणीच म्हणणार नाही का हे 2.5 फुटावर लागवड, कोणी नाही म्हणू शकत. चला तेवढं तरी चांगलं केलं तुम्ही. हो. ओके बर, मग आता किती दिवस झाले लागवड, कधी केली काय? ही 5 डिसेंबरला लागवड. सुरूच्या काळात सर रिझल्टच नाही. हा. मी परेशान झालो. अच्छा कारण पोषणाच्या बाबतीत मी कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं नव्हतं. बर. भरपूर पोषण. बर पण आतापर्यंत जर विचार केला तर एक अंदाजे 3 महिन्याचा प्लॉट झाला असावा. बर 5 नाही डिसेंबर. सुरुवात केली तुम्ही हो. काय कसं मग केलं? हे बेड पाडून घेतले. बेड पाडली. पूर्ण RNPH कृषी इक्वल टू अमृत. के. हा. हे 3-3 किलो 12 बॅग बर कृषी अमृतच्या हा. आणि प्लस SSM ह्युमस गोल्ड त्याच्यामध्येच मिक्स. 3 किलोच्या RNPH तर किती घेतल्या? ती 4. 4 घेतल्या. हो. आणि 4 तरी 12 किलो. हा, आणि हा. कृषी अमृत किती एवढा वाढला? हे 12 बॅग 12 बॅग घेतल्या कृषी अमृत. परत SSM 4-4-2-1 म्हणजे भरपूर डोस घेतला ना. हा हा. सगळा बेडवर टाकला, बेडवर टाकला. असं हलवून झाकून दिला. दिला माती आड. हलवून माती दिला. आड केलं. नाही असा भरला का असा पांगून टाकला? हा जो बेड आहे हा ह्याच्यावर असा टाकला. हा. टाकल्याच्या नंतर असं कोळप जे असतं ना हा. ते असं हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतलं. आणि मग काय केलं? ड्रीप हातरली आणि लागवड करून. ओके. तुमचं याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला करता आली असती, मल्चिंग जर केलं असतं हो. तर मल्चिंगनी तुम्हाला पाणी खूप कमी लागलं असतं, म्हणजे 15 दिवसातून एकदा पाणी पाणी कमी लागलं असतं पण मला बेसल डोस रिपीट करता नसता आला. येतं ना करता. हा तुम्ही जे म्हणले हा. नंतर मी हे करत गेलो ना, ते मल्चिंग उचलायची म्हणजे पूर्णपणे झाकायची नाही ती आणि हा म्हणजे त्याला द्यायचं. पिना मारायच्या, हो. मातीत गाडण्याच्या ऐवजी पिना मारायच्या, पिना मारायची. पिनाने उपसायची. हो. आता तारीच्या 2 एक पिन करते ना अशी, हो हो. मग पिना उपसायची, खट टाकायची, परत दाबून द्यायची. असं करता येतं. त्याला काय झाकण्याची गरज नसते, मिक्स करायची गरज नसते. तर तेच माझा प्रश्न असा होता की माती आड झाल्याशिवाय ते रिझल्ट नाही नाही नाही, तसं नाही तसं नाही. ज्या वेळेस मल्चिंग असतं तेव्हा तुमचं ऑलरेडी झाकलेलंच असतं ना. सूर्याचा संबंध नकोय. हो. मातीमध्ये मुळांना वर येऊन उचलतील ती, हो. पण त्यांना सूर्यप्रकाश नकोय, हम्म. म्हणून मल्चिंग केलं जातं. मल्चिंगचे 2 उद्देश. पहिला उद्देश काय, सेंद्रिय कर्ब तुमचा जळून जात नाही उन्हामुळे. हो. आणि दुसरा तण होत नाही. हो. आणि तिसरा जे आहे वापसा टिकून राहतो. हो. आणि मुळ्यांना 24 तास काम करता येत, हो. किंवा जीवाणूंना 24 तास काम करता येत. असा फायदा राहतो. आता जास्त पाण्यामुळे मग ते क्षार जास्त होईल. हा, मग आता पाणी जास्त होईल तुमचं. हो. लावल्यानंतर मग सॉइलचं ड्रिंचिंग केलं. हा सॉइलच्या बरं, ते मग? बी असं लिटर 2 लिटर मी कधी बरं, ड्रिंचिंग मग? केली नाही. मी एकटे 5 ते 10 लिटर बरं असं मग सोडायचं बरं. प्रमाण. त्याचं एनर्जी बुस्टर. एवढे पैसे कोण आणले होते? पैसे मी ठुलते सेव्हिंग. बरं 1 किती लाख खर्च रुपये केला? काढून ठुलते मी. आतापर्यंत 1,25,000 ठेवले. एवढ्याला? एवढ्या. बर बर. तर ते जो- श्रीमंत शेतकरी आहे. हा नाही मी विचार हो. करता व्हिडिओ हे काय पोरग येडेपणा करू राहिले? त्याला काय जमिनी कर काढील. हे बाई सगळ्यांना आनंद झाला पहा आता एवढा वेळ टेन्शन मध्ये होती. आता नाही relax झाली. पटत नाही काय केलं. समजा मी असा खर्च सांगतो ना की वैदिकवर मी असा खर्च केलाय, मला उत्पन्न बी चांगलं भेटतंय. तुम्ही असं नका सांगा, लोक पळून जातील वैदिक पासून. हा नाही म्हणतात लोक, पण त्यांना इतर ह्याचे फायदे माहित नाहीत ना. म्हणजे तुम्ही सॉइलच्या सोडलं नंतर पुढे काय झालं मला मग? रिझल्ट दिसले नाही व्यवस्थित. दिसले नाही दिसले नाही म्हणजे कसं, आता मला त्याचं कारणही कुठवाच माहित येईना होतं. तुम्हाला. मला त्याचं कारणही माहित होतं कारण तुमचे व्हिडिओ बघत काय होतो. काय झालं होतं? पटवाने उपटून टाकायची बारी मला. असं. 2 जण होतात हा. ना, त्या टायमाला एक दिवशी आलो सकाळ सकाळी. हा किती दिवसांनी तरी लावल्यावर? 20 दिवसांनी आलो असतो. बर बर. आम्ही म्हणलो आता हे रोपं काढून टाकू, दे खराब झाली. हे रोपच खराब आहे. बर.
तिथं खाली 15-8 दिवस राहिले असते. 8 दिवस नर्सरीमध्ये आणून 8 दिवस इथं आमच्या बरं. लागवडीला वेळ झाला. बर बर मग ते लावलेला वेळ झाला मी ते नंतर लावले नंतर लावल्यावर 20 दिवसांनी तुम्ही आले आणि बरं. आम्ही हमखास येत असतात ना. बरं, बरं. सकाळ सकाळ देव म्हणलं आता काय लय हे झालं म्हणलं. अरे पिवळ्याच पाडे ते उपदारात नाही. काहीच नाही एवढा खर्च करून मग आम्ही काय म्हणलो ते उपटून टाकू दुसऱ्याला. दुसरे लाव बरोबर एकदम बरोबर होत मग काय लावले पण त्याच्यानंतर त्याला मी म्हणलं- शिलाजीतचा पर्याय ठेवला. बरं वार्षिक मग दम एक लागला. आसरा हातात ठेवला तो हा, मग सरांनी 3 आसरं सांगितले हो. एक RNPH इक्वल टू के के, दुसरं शिलाजीत शिलाजीत, आणि तिसरं SSM SSM. तर SSM आणि RNPH बेसल अवघड गेलता. टाकलं म्हणजे तुम्ही 2 असं तर संगच वापरले हो मग शिलाजीत तेवढा बाजू ठेवता. शिलाजीत सरांकडून आणलं नाथ सरांकडून हा आणि शिलाजीत करून टाकली. बर थोडं बरं वाटलं. झालं एक महिनाभर टेन्शन मध्ये होतं. फुल कारण काय की प्रचंड विरोध पाहुण्यारावळांकडून बी आई वडिलांकडून बी मग ते त्रास व्हायला नशीब लागला. करा बाहेर नाही काढलं तर शिलाजीत केली त्याच्यानंतर दुसरा बेसल डोस आणला सरांकडून बर परत तोच RNPH 3-3 किलो 12 बॅग कृषामृत SSM परत तेच 2-4 म्हणजे सेकंड बेसल डोस भरला सेकंड बेसल डोस किती दिवसांनी तो महिन्यानीच. बर मग काय झालं मग डायरेक्ट सुटला सुटला. त्याच्यानंतर मग समाधानकारक होतं व्हिडिओ तयार केला कधी सुधारला आपले जगताप सरांना बी सांगितलं. हा? दुसऱ्या चक्करला काय आला सुधारला बर तुमच्या लक्षात आलं का असं का झालं आता म्हणजे तुम्हाला रिझल्ट यायला पहिला महिन्यावर रिझल्टच नाही भेटला त्याचं कारण तुम्हाला कळलं का काही मी तुम्हाला सांगतो. इतरांना माहित नाही पण मला तुमच्या व्हिडिओच्या काय काय कळलं तुम्हाला आता इथून पाठीमागे जेव्हा आपण सेंद्रिय कर्ब जमिनी जो होता त्याचा आपण सगळी जमिनीची कसं ऱ्हास केलाय हा प्रचंड केमिकल दाणेदार का असताना पण त्याचं प्रमाण मलाही माहिती कारण मी बरोबर. इथून माझ्या वडिलांसोबत करायचो बरोबर. ते आणि ते असंच कापूस झालं की ते पीक बरोबर म्हणजे थोडाही अंतर नाही म्हणजे जमिनीला आराम नाही. बरोबर आहे ना हो आता तुम्हाला गंमत सांगतो एखादा दारू पिणारा माणूस आहे बघा त्याची दारू जर एकदम बंद करून टाकली आणि त्याला म्हणलं आजपासून तू दुधावर राहा दुधावर जातो मस्त तर तो आजारी पडेल कशाने दुधाने आजारी पडेल तो काय म्हणणार नाही मी दुधाने आजारी पडेल खरे खोटं पण खरा अर्थ तो आजारी कशाने पडला त्याच्या शरीराला दारूची काय लागली सवय लागली बरोबर आहे तुम्ही शरीराला कशाची पण सवय लावा त्याला ते लागतं मग तुमच्या पिकाला जर केमिकलची सवय लागलेली तुमच्या मातीला केमिकलची सवय लागलेली तर त्या हाय pH वर हाय याच्यावरती त्या पिकाला जगायची काय लागती सवय लागते ज्या वेळेस तुम्ही वैदिकमध्ये उतरता वैदिकमध्ये लगेच काय होतं गिअर चेंज होत हो म्हणजे तुम्हाला वैदिकमध्ये आल्यानंतर तुम्हाला झाडावर वैदिक कामच करत नाही वैदिक काम कशावर करतं मातीवर काम पहिल्यांदा मातीवर म्हणजे पहिलं काम काय करणार ते तुमची माती शुद्ध करणार आहे पहिलं 1 नंबरला काम पहिलं माती काय करणार शुद्ध म्हणजे तिच्यामध्ये असलेली रसायनं खतं याला पहिलं चिलेट करणार त्याच्यामध्ये जे सुप्त अवस्थेमध्ये गेलेले जीवाणू आहे त्यांना झोपूतून उठवणार तुम्ही उठा आता कामाला लागा तुम्हाला मी खायला देतो राईट त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपला जमिनीमधली अन्न साखळी गांडूळ जीवाणू यांना सक्रिय करणार कामाला लावून कसं ओळखायचं तुमच्या जमिनीमध्ये आले हे तर गांडूळ तर डोळ्याने दिसतील पण जीवाणू कसे दिसणार जीवाणू तुमच्या जमिनीत आल्यावर तुम्ही तुमच्या बाजूबाजूला माती बघा तुम्हाला तुमच्या सगळ्यांना दिसते पाय इथं बघा आहे का ही काय झाली भुसभुशीत झाली का चहा पावडर सारखी वरच्यावर आहे ना म्हणजे याच्यामध्ये ही भुसभुशीत झाली म्हणजे याच्यामध्ये काय जीवाणू आहे आमच्या शरीरामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळजवळ 60% जीवाणूच येतो आपलं शरीराचं जे आहे ना त्याच्यामध्ये 60% जीवाणू आहे म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये सगळी जीवसृष्टी जिवंत झाली का अन्न साखळी जिवंत झाली का याचा मित्र परिवार खाली जिवंत झाला की याला मारायचं काही काम नाही आमची माती मरती म्हणून तर झाड मरतं ना राईट तिसऱ्या स्टेजला मग तुमच्या झाडाला काय मिळायला लागतं ताकद मग झाड तुमचं मजबूत राहिलं मग जर तुमच्या पहिल्या 2 स्टेप जर खराब असतील तर ते तेवढा जास्त वेळ घेतात मग काही शेतकऱ्यांना सुरुवातीला रिझल्टच भेटत नाही रोप ज्यावेळेस लहान असतं ना त्यावेळेस तुमच्या खतापर्यंत ते पोहोचू शकत नाही मी त्याला पहिले लक्षात ठेवा वैदिकमध्ये तुम्ही जर भाजीपाला केला ना तर पहिला महिना लय घातक राहतो का बरं कारण पहिल्या महिन्यामध्ये शेतकरी फार एक्साइटेड राहतो मी आता खर्च केलाय केमिकल वाल्याचा प्लॉट पुढे निघून जातो का बरं काय त्याला नशेत जगायची सवय आहे ना बरोबर आहे ना ज्याला ओरिजिनल ताकद वापरायची पैलवान त्याला 6 महिने दूध खावं लागेल खरे खोटे आणि ज्याला 6 मिनिटामध्ये एनर्जी आणायची त्यांनी फक्त 1 पेग वाढला 90चा तर लगेच रेडी बंदा बोलो हां काय काम करायचं आहे की नाही तो बजाव आहे की नाही म्हणजे असं आहे म्हणून एक लक्षात घ्या केमिकलवर तुम्हाला जे रिझल्ट भेटतात ते रिझल्ट नाही ती नशा आहे
झाडाला आलेली नशा आहे, कारण ती उतरती ना हो. तुम्ही काय म्हणता केमिकलचा प्लॉट काय होतो, सुकतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे याला रासायनिक जे पाणी जातं त्यांनी सुकतो. मग हे जर तुम्हाला टाळायचं असेल तुम्ही वैदिक वापरा. वैदिक वापरल्यानंतर त्याला थोडे दिवस घेतं ते सुधारायला, परंतु एकदा सुधारलं ना मग त्याला भीती. तुम्ही पाहिलं ना मग अशी फ्लावर काय आहे, अवसान काय त्या फ्लावर. म्हणजे लहान वयामध्ये तुम्हाला खरं जपायचं आहे. एकदा त्याची पांढरी मुळी डेव्हलप झाली, तुम्ही जे नंतर शिलाजीत केलं ते डायरेक्ट कोणाला भेटलं, त्याच्या मुळांना भेटलं. मुळांना भेटल्यामुळे ते काय झालं, स्ट्रॉंग झालं. मग त्याचे हातपाय पसरले, म्हणजे मुळं पसरले. मग मात्र ते लांबचं खत सुद्धा काय केलं त्यांनी ओढायला सुरुवात केली. हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे. तुम्ही म्हणजे व्हिडिओ मी पाहिले म्हणून व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसते, मोजके व्हिडिओ बघून जर हे असतं ते उपटले असते कधी. कारण हा नाही, long उपटले term बी चा असते अभ्यास आणि तुमच्या गावामध्ये प्रसार झाला असता होता की ते आमक्याचं पोरग वैदिकच्या मागे लागलं होतं, त्याचं वाटोळ झालं. का नाही मला सांगा. हे मावशी म्हटल्या मगाशी की हे किती तासामध्ये, एका दुपारमध्ये काय होतं, मोठं होतं साईज. एका दुपारमध्ये काय होतं मावशी, मोठं होतं लगेच. नाही तोडलं तर नाही तेवढं. एका दुपारमध्ये. हा रोजचे जरा वैतागायचं ना. पैसा भेटावा. आणि सारखं तोडायला येते म्हटलं वैताग आहे ना. त्यांनी 8 दिवसांनी यावं तोडायला केमिकल सारखं. नाही तसं नाही, रोज थोडा लागत हे म्हणजे खिरापत हे म्हणतात की तू कमी करायला पाहिजे होता, एवढा प्लॉट नको होता. कारण हे काय व्हायला लागले, आवडत नाही, आवडत सगळेच नाही. माणसं ह्यात कामाला गुंतायला गुंतून लागली. गेलेले सगळे ना. सगळी शेती पडायला लागली म्हणजे प्रमाण कमी करायचं होतं. आता पहिले गाडी उद्या- मोटरसायकलवर जात होते तेव्हा जमत उद्या होतं. देव आता आपण रिक्षेने चालले आता काय 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 20-22 कॅरेट रोजचे. रोजचे हो, आणि मग पहिले ते पहिले मोटरसायकल जात होते 7-8 कॅरेट आणि आता डायरेक्ट रिक्षाला करावं रिक्षा लागतं. लावावं लागत होती. बरोबर आहे ना. हो. मग असं आहे बघा. मग नाद करायचं तर पहा, करायचं का नाही करायचं. ते गेल्या वर्षी मी काय केलं, तर माझं रान चिबड आहे, तर म्हणून मी काय सरीवर लावायचं होतं तर सरीवर लावला नाही, खालीच लावला कापूस 4x2 वर लावला. हम्म. तर मला 2.5 एकर मध्ये पुन्हा मी 10 बॅग टाकल्या हा. आणि सॉइल चार्जरच्या 2 त्याला हे केलं Cancel. ड्रेसिंग. बरं. आपलं ते हा. तुमचं ते क्रॉप चार्जर, बरोबर चार्जर, एनर्जी बुस्टर बरोबर. आणि साईज चार्जर. नंतर एक कापसाचा फुलं वगैरे लागते त्यावेळेस. हा हा. तर मला 2.5 एकर मध्ये 60 क्विंटल कापूस झाला. काय 60 क्विंटल. हो थापा मारला काही. थापा नाही साहेब, यांच्याकडूनच गेलं मी नंतर. हे लोक म्हणतील आता हे आता जरा लिमिटच्या बाहेर चालले असं. 60 क्विंटल कापूस झाला साहेब. 60 क्विंटल. 2.5 एकर मध्ये आपण 60 कशाला म्हणताय. 60 क्विंटल कापूस झाला. हो 7,125 ने विकला मी. माझ्याकडे पावती 4x2 60 क्विंटल कापूस तुमच्याकडे झाला. किती होतो 2.5 एकर मध्ये. आणि 25च्या पुढे गेलंच नाही आता. त्याच्यानंतर मी काय केलं, एकरी 10 क्विंटल बरं का? त्याच्यानंतर त्यांचाच निघाला होता ना 22 मागच्या वेळेस. 22 निघाला. बस जेव्हा 22 कोणचा काहीच नाही निघाला. कुणाला काहीच नाही निघाला, कुणाला एक अर्धा कृषी अमृत. आणि नंतर मग मी काय केलं, आता सध्या माझ्याकडे आहे तर मी 1.5 एकर गहू करायचा होता. किती पैसे केले तुम्ही तेवढे काम. त्याचे पावणे 6 लाख रुपये झाले. 6,10,000. तुमच्या भागामध्ये 6 लाख रुपये म्हटल्यावर तो माणूस केवढा माणूस. तर ते त्याच्यानंतर मी काय केलं, आता हा. 5 एकर जमीन होती ना, बर त्याच्यात 1.5 एकर गहू केला होता. बर गव्हाला यांच्याकडून 10,238 रुपयाची SSM दिलं. बर. गव्हाला गव्हाला 4 गोण्या त्या 18 त्याच वावरामध्ये का. त्याच वावरामध्ये बर, कापूस बर. उपटून. तर मला 1 एकर मध्ये 37 कट्टे गहू झाला. म्हणजे किती क्विंटल झालं. 60 किलोचा एक कट्टा. 2220 किलो. हा 2220 किलो. 22 क्विंटल 20 किलो. 22 क्विंटल म्हणजे तो जर रेट 3,000 असेल ना आता गव्हाला. आणि आता 2.5 एकर जे कापूस आहे हा. ना, तिथं माझी बाजरी आहे. त्याच्यामध्ये 10 गुंठ हरभर आहे. हा हरभर मी काल काढलं. 9 गोण्या हरभर झालं. आणि केला? 9 गोण्या 18 गुंठ्यात 18 गुंठ्यात. 9 गोण्या. आणि तुम्ही सगळे लोक येते बघा तुम्ही. नाही यायला चला सध्या. आणि बाजरी तुम्ही बघा 55 सऱ्यात माझ्या 300 तुमचा फुटाच्या. पहिला नंबर सांगा. कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 80 गोण्या बाजरी व्हायला पाहिजे. 70 ते 80 गोण्या. हा. किती याच्यामध्ये. कोणते वाण 2 एकर मध्ये 2.25 एकर. पहिला वाण विचारलं. वाण कोणते? 17-18. 17 वाहनाचा विषय नाही होत. नाही नाही वा- नाही तुम्ही तसं नाही, वाण वाणाचा कोणतं विषय लावा? आहे ना, असं कसं. नाही वाहनाचा विषय आहे पण तो किती 10-15%. म्हणजे वाहनाने फरक पडतो पण 10%. पण तुमच्या जमीन ताकद नसेल तर वाहनाने 50% फरक पडतो. आणि तो गहू सगळा फक्त मी 12 बॅग घरी ठेवल्यात. हा बाकी माझा सगळा गहू मी विकून टाकला. काय रेटनी 4,000 रुपये क्विंटल दिला. मी तर 3,000 धरला होता. 40 रुपयाने विकून टाका. रासायनिक लगेच रिझल्ट मिळतो. का तुमच्या जमिनीतला कस सगळा काय केला जातो, उपसला जातो.
जमिनीच्या बदल्यात कर्ज मिळतं आपल्याला. ती जमीन एक प्रकारे विकत घेतल्यासारखी नाही त्यांनी, तुम्ही जर नाही भरलं सर. कसं आहे ते रासायनिकवर शेती करणे म्हणजे जमीन विकत घेण्यासारखी, ती विकून टाकल्यासारखी. हळूहळू ती पूर्ण काय होणार काही वर्षांनी तुमच्याकडे ठीक आहे, काही भागामध्ये बघा पिकायचं काय झालं डायरेक्ट नापीक झाले झालं की नाही जमीन, ती अवस्था आहे ना. तुमच्याकडे कसं आहे पाणी कमी म्हणून काय मिळतो, रेस्ट मिळतो. तुम्ही सलग पाणी ज्या पिकांना आहे ना त्या जमिनी बघा काय झाल्या नाश झाले की नाही. आता तुमच्या वांग्याचा रिझल्ट पाहिला आपण, फुलाची शायनिंग बघा कसे लागतं एकदम गुच्छामध्ये, बरोबर आहे. म्हणजे हे निघालं का मग हे निघतं, हे निघालं का मग हे निघतं. म्हणजे एका कळीमध्ये तुम्हाला 3-3 वांगे मिळतात. का नाही तुमची गाडी भरणार, बरोबर आहे की नाही. आता मुद्दा असा आहे की वांग्याला मागणी भरपूर तुम्ही रिकामी येत नाही. आता याच्यामध्ये पैसे करायचे कसे, आपल्याकडं सोनं आहे, पण ते सोनं आहे हे जगाला कळालं पाहिजे, बरोबर आहे ना. तुम्हाला मार्केटमध्ये कोणीतरी पारखी भेटणार, पण तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचले, आणि हेच प्रयत्न हेच परमेश्वराला अपेक्षित आहे. का ज्याला तहान लागली त्यांनी झिऱ्यापर्यंत गेलं पाहिजे. झिरा तुमच्यापर्यंत येणार नाही, खरे खोटे राईट. तर तुम्हाला तहान आहे ना, तुम्ही जा त्या झिऱ्यापर्यंत. झिरा म्हणजे कुठं बघा, तुमच्या शेजारी बीड आहे, किती लांब इथून 35 किलोमीटर. तुम्ही जर मोटरसायकलवर निघाले 1 कॅरेट टाकून, ते किती वेळात पोहोचाल, 8 तासामध्ये, 1 तासामध्ये जरा स्लो जा, बरोबर आहे ना. 1 तासात पोहोचले. जेवढे फेरीवाले लोक आहे, जेवढे ते ठेले टाकून बसतात, त्या प्रत्येकाला 1 किलो वांगे द्यायचे. तुमच्याकडे वांगे तर वांगे द्या, बटाटे तर बटाटे द्या, कांदे तर कांदे द्या, ज्वारी तर ज्वारी द्या. जे काही मार्केटिंग करणारे लोक आहे, समजा धान्यवाले दुकान आहेत त्यांना ज्वारी द्या. त्याला दाखवा लगेच, बघा आपलं वांगण त्याचं वांग मार्केटमध्ये लगेच काय होणार आहे. मग कोणतरी काय म्हणले, हे मला काय म्हणले, ते सोना तसं सोनार भेटला पाहिजे ना, त्याला बी पारख पाहिजे ना. त्याला नसू दे, आपल्याला पारख आहे ना, आपण त्याला दाखवा. मला सांगा आपलं वांगण केमिकलचं वांग फरक पडतो की नाही, त्याला दाखवा बरं म्हणा. हे काल परवा तोडलेले वांगे तुझे वांगे पाय म्हणा. म्हणजे त्याच्या पाठीमध्ये वांगे 4-4 दिवस राहू शकतात. नंबर 1 फायदा. नंबर 2, हे खाल्ल्यावर त्याचे गिराईक फिक्स असतात. त्याच्या जवळजवळ 50% गिराईक यायला फिक्स राहतात. ज्यावेळेस ते वांग खाईल ते गिराईक त्याला 100% म्हणणार का हे वांगे मला परत पाहिजे. मग तुम्ही काय करा, पहिल्यांदा त्या सगळ्यांना 1-1 किलो द्या. त्याला हे सांगायचं, तुझा सगळ्यात हुशार गिराईकाला अर्धी दे, अर्धी तू घरी खा फ्रीमध्ये. जर रिझल्ट आला तरच मला फोन कर, नाही तर फोन सुद्धा करू नको. असं डायरेक्ट बोलायचं, घेत्या कान करत्या कान हे नाही, विषयच नाही. तुम्ही काही ती काय भीक मागायला नाही गेले, तुम्ही द्यायला तर राजा आहे तुम्ही शेतकरी. तुम्ही त्याला दिले, पुढच्या वेळेस काय म्हणणार तुम्हाला, 10 जणांना द्या, 2 जण तरी काय करतील, रिप्लाय देऊन बोलवतो करतील का नाही. सिंपल. तुम्हाला सांगतो हे काम असं करतं वैदिकचं, की शेतकरी तुम्ही म्हटले ना तुमचे वांगे विकल्याशिवाय मार्केटला दुसऱ्याचे वांगे विकत कोणी म्हटलं वांगे आणखी दुसरं कोणी, तुम्ही म्हटलं खरं आहे का नाही. मग सांगा मार्केटमध्ये गेल्यावर त्या लोकांना त्याच्यापेक्षा जास्त पारख आहे, कळलं का तुम्हाला. म्हणजे एकदा त्यांनी घ्यायला सुरुवात केली तर तुमची काय तयार होईल, रिलेशन. तुमचे अख्खे वांगे खपतील तिथं. तुमची अर्धी तोडतो ना तुम्ही, अर्धी तोडल्यावर किती 12 कॅरेट निघाले. 1 कॅरेट किती किलो भरतं, 14 किलो. बरोबर आहे ना. मग 12 गुणिले 14 किती झाले, तसं आता 12 धरले, अजून वाढणार आहे पुढे, बरोबर आहे ना. किती झाले, 12 गुणिले 14 12 चौक 48 आणि 120 168 झाले ना. 180 किलो 100 झाले, 170च्या आसपास. 180 म्हणजे गेले ना तुमचेच गेले ना 170 किलो पर्यंत. मग हे जर तुमचे दररोज चालू आहे, मग तुम्ही गुणिले 40 जर केलं तर किती पैसे होतील, 20 जरी केले तर किती होतील. म्हणजे हे मुद्दा आहे. आणि हे रतिबासारखी येणार ना दररोज, गाय दुनियासारखं आहे, पैसे द्वा पण त्याच्यापर्यंत पोहोच. तुमच्या बीडमध्ये जे श्रीमंत लोक आहे, समजा बघा याच्या पुढचं पाऊल सांगतो. समजा तुम्हाला ठेलेवाल्याने उभंच नाही केलं, बघा बरं का, मोठमोठ्या सोसायटी आहे की नाही सोसायट्या, त्या सोसायटीला जाऊन भेटायचं. संध्याकाळच्या वेळेस सगळे घरी असतात. सोसायटीच्या चेअरमनला किंवा सेक्रेटरीला खाली बोलून घ्यायचं, वॉचमनकडे. त्यांना सांगायचं मी वैदिक शेतकरी आहे, काय वैदिक. तुमच्या सगळ्याचे फोटो काढून घेऊन जा, कशाचे, प्रोडक्टचे. तुमच्या SSMचे काढा, तुमच्या RNPHचे फोटो काढा. त्यांना दाखवा मी हे घालतो, मी जडीबुटीचं औषध माझ्या शेतामध्ये वापरतो, हे औषधी वांगे आहेत, तुम्ही खाऊन बघा. आणि जर नाही वाटले तर पैसा देऊ नका. माझा हा नंबर कार्ड छापा आहे, SCT वैदिक वांगे, त्याला देऊन टाक. छापले कॉम्प्लीट केलं ते, बरोबर आहे. तुम्ही ते योग्य माणसाला द्या, हा त्याला द्या. ते तसंच झालं, चुकीचं झालं. अर्धवट शिक्षण जे लोकांचं झालंय त्या लोकांकडून मला जास्त विरोध होतोय. काय इथं गडी बाजार आपला
तिथं सगळे शिक्षक लोक आता तर एक तर ग्रामीण भागातल्या लोकांना समजून सांगायला मला लई सोपं पडतंय. मला एक सांगा, जो माणूस शहरात जातो हा. त्याचं विजन काय राहतं मोठं, जो गाव सोडितच नाही त्याचं विजन केवढं आहे. छोटं. महाल का बरं बांधता मोठा, लोक त्याला महाज आलाय म्हणून, आता तसं नाही, त्याचं विजन तेवढं आहे. मला सांगा, आपले पंचमहाभूत आहे की नाही, पंचमहाभूत म्हणजे काय, जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी, बरोबर आहे. तुम्ही जेवढे कष्टाळू आणि जेवढे मेहनती होणार तेवढी तुम्ही जास्त भूमी व्यापणार, खरं का खोटं. तुम्ही जेवढे श्रीमंत व्हाल तेवढी तुमच्याकडे जमीन जास्त राहणार, राहणार का नाही राहणार. तेवढं तुमच्याकडे पाण्याचा पण साठा जास्त राहणार, तेवढी तुम्ही हवा पण जास्त व्यापणार, तेवढं तुम्ही आकाश पण जास्त व्यापणार, म्हणून त्यांचे घर उंच राहणार, बरोबर आहे. आणि मुंबईला जा, डोके एवढंच फ्लॅट राहतं, खरे खोटे. त्याच मुंबई श्रीमंत लोकांचे आलिशान महाल आहे, अंबानींची वरी काय वाटली आहे की नाही. मग मला सांगायचं काय आहे की आपण श्रीमंतीचे डोळे लागले पाहिजे आपल्याला, गरिबीचे दरिद्रीचे ना आत्महत्येचे नाही, कळलं का. मरून मरायचं ना तर लढून मरायचं, रडून नाही मरायचं. मग हे जर केलं तर मला काय वाटतं, आत्महत्या करायची वेळ येईल का, येणारच नाही. हेच तर आमचं सूत्र आहे, हे तर आमचं म्हणणं आहे. आता पण किती माल गेलाय सगळं, मालचा तसा हिशोब नाही झाला, नाही केला पैशांचा हिशोब जोडता आला मला. 25,000 रुपये झाले फक्त आतापर्यंत. आणि तोही मग शिलाजीत करून टाकले लगेच. अच्छा, कारण मला बेसल डोस पुरते. आता काय झालं, सेव्हिंग सगळी मोडली. बरोबर आहे, आता यांच्याकडून म्हणणं आलं की तुझा प्लॉट आणि तुझा येणारा खर्च त्याच्यातूनच भागवा. एकदम बरोबर आहे, एकदम टाळा तुमचं. नाही बरोबर आहे ना, आणि लाख रुपयापेक्षा अजून किती पैसे एवढा विश्वास टाकला तोच लई मोठा झाला. चांगले चांगले, परंतु पीक पाहिल्यावर काय वाटतं मावशी, पीक पाहिल्यावर सोनं दिसतंय इथे, म्हणजे लाख रुपयापेक्षा जास्त पैसे दिसत आहे. आज फुलं बिलं पाहिले, प्लॉट एक सारखं आहे, बरोबर आहे की नाही. आणि त्यात तुमच्याकडे एवढ्या खराब झालेल्या जमिनीमध्ये तुम्ही एवढं स्टेबल केलेलं आहे, तुम्ही सगळं व्यवस्थित करताय, फक्त पाणी कमी करा, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. आणि तुम्ही अजून जर गोष्ट करायची असेल तर तुम्ही काय करा, तुम्हाला गंमत सांगतो, मल्चिंग नसल्यामुळे काय होतं, आता ज्यावेळेस बेलवर ऊन पडतं, तुमच्या बेलवर काय पडतं, ऊन, त्यातलं पाणी काय होतं, उडून जातं, आणि क्षार काय राहतात, क्षारांचं प्रमाण आणखीन वाढ. म्हणून काय करा, शक्य असेल तर हलक्यातला पेपर आणून साईडनी टाकून द्या, दोन्ही बाजू मधून उघडा राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. मधून त्याला ना फक्त मारा, टाचने मारा, स्टॅपल करा, 2 झाडांच्या मध्ये एक स्टॅपल करा, सापट राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. आणि साईडनी जास्त पण नाही, फक्त एवढा, दोन्ही बाजूनी 1 फूट, जास्त पण खाली आणायची काही गरज नाही, तसं नेहमी करतात लोक. फक्त मुळीचं क्षेत्र झाक, तर पुढचे तुमचे जे 2-3 महिने ना तुम्ही माल तुडतुड, हे झाड इथपर्यंत लक्षामध्ये. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करा तुम्ही, ते बाकी सगळं एकदम व्यवस्थित. पाणी व्यवस्थापन, कमी पाण्यामध्ये झाड हिरवं राहिलं पाहिजे यासाठी एकच पर्याय, मल्चिंग एक पर्याय, दुसरा पर्याय म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये अमृतजल प्लॉट लागवड होण्या अगोदर आधी अमृतजलचे पॅकेट आणले, ते भिजू घातले, नंतर लागवड केली, मग पुन्हा ड्रिंचिंग. पहिली अमृतजलची तुमच्या व्हिडिओमुळे ड्रिंचिंग केली, आधी सोय अमृतजलची झाली प्लॉटला सगळ्यात आधी, सगळ्यांच्या अगोदर अमृत दिली. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे माल तुमचा चांगला आहे, सेटिंग चांगलं. तणांची ह्यांना लय अडचण राहते, सारखं उपटत राहते, तर ते त्यांना म्हणतो त्याच्या नादी लागू नका, तणाला घाबरू नका. या असं किरकोळ कारकोळ होते ना, त्याला काही घाबरू. आता मल्चिंग केल्यावर तर काहीच नाही राहणार, बरोबर आहे ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वांगे हे पीक आहे, समजा ह्या पिकाविषयी तुम्ही जर विचार केला तर वांग्याच्या बाबतीमध्ये आपण हे 12 पीक आहे, राईट. मग याला ह्या पिकाला तुम्हाला ज्यावेळेस पोषण द्यायचं आहे तर याचं सायकल ठरवलं पाहिजे तुम्ही, आहे की नाही. आता हे बेसल डोस दिला, मग शिलाजीत दिली, मग SSM दिला, असं सायकल करत राहायचं. हे माझ्याकडे म्हणजे ते मी जे रजिस्टर भरलंय त्यातून एक समजा एक मोजकच एका पेजवर किंवा एका पॅसेज मध्ये बसण्यासारखं शेड्यूल तयार केलंय. बरोबर बरोबर. तर ह्याच्यामध्ये माझं असं शेड्यूल आहे, त्याला मी असं नाव दिलंय 13 days सायकल. बर, तर हे असं काही येते, वाचा वाचा, ह्याच्यामध्ये 30 दिवसाचं सायकल आहे. वाचा ना. त्याच्यामध्ये डे 1 हा, त्याच्यामध्ये बेसल डोस द्यायचा, RNPH 3 किलोचं प्रमाण, बरोबर, केज म्हणजे आपलं कृषी अमृतचं 12 बॅग, बरोबर, अवेलेबल असेल तर गोअमृत, बरोबर, सध्या तरी नाही तयार बरोबर. करत, आणि SSMचं 4-4-2-1 असं प्रमाण, बरोबर, गरजेनुसार सॉईल आणि एनर्जी सोडत बरोबर. राहायचं. त्याच्यानंतर 15वा दिवस उजळण हम्म. महिन्यातला, 15 दिवसांनी. हा, 15 दिवसांनी
जर गरज असेल तर आपण सॉइल एनर्जी देऊ शकतो म्हणजे. बरोबर बरोबर 15 दिवसांनी डायरेक्ट आपण सिलाची ट्रीटमेंट करायची बरोबर. ते अमृत जलच्या पाण्यासोबत बरोबर. RNPH म्हणजे बेस किंवा टॉप म्हणजे RNPH नाही करायची, गरज असेल RNPH ची गरज नाही. बेसल डोस टाकला ना बेसल तुम्ही, डोस टाकला. RNPH ची तुम्हाला गरज नाही. एक्स्ट्रा पोर्शन जर नाही गरजेचं गरज असेल तर नाही गरज नाही. तुम्ही LSQ डबल द्या. चालतं गेलंच किंवा RNPH डबल हे बघा, RNPH पाय आहे, पाय एकदाच करायचं बरं. महिन्यातून एकदाच, आणि भिंत रोज बांधायची. आलं लक्षामध्ये? मग हा फरक लक्षात ठेवा. चालतं. आणि गरजेनुसार क्रॉप फ्लावर साईज एनर्जी इन्स्टंट डिसीज पेस्ट याच्यामध्ये तुम्हाला स्प्रे जर रेग्युलर द्यायचे असतील ना, सगळ्यात बेस्ट काय माहिती का, एक स्प्रे घ्यायचा डिसीज आणि डिसीज घ्यायचा, डिसीज पेस्टचा घ्यायचा, आणि एक स्प्रे घ्यायचा एनर्जी आणि इन्स्टंट. बस दोनच चालू स्प्रे. माझं पोषणामध्ये एनर्जी इन्स्टंट हा. आणि किडीचा तर मी घेतच नाही. माझ्यामुळे तिकडे आपण जातो मटेरियल तिकडे पडलेलं हा. आहे ते तसेच बॉटल काहीच नाही, काहीच वापरच नाही. काही गरज, एवढं पोषण चांगलं असल्यावर. मला सांगा, ताकद असल्यावर कमजोरीच नाही, रोग कुठून येईल? सर आता आमच्याकडे क्षेत्र समजा 50% बाग आहे ती. हा. 50% समजा पाऊस आधारित चालू. बरोबर तर आता कापूस तर कसं एक ते 4 महिन्याच पीक असतं. बरोबर. फळ धारणा बरोबर. करायची कापूस येणं. हा. पण आता तुम्ही मात्र समजा प्रत्येक महिन्यात टाकायचं नाही ह्याला. हा. नाही कापसाला नाही. हे बा, ज्या सोपं सोपं एका वेळी सांग. ज्या मालाची तुम्ही तोडे करता, सारखे तोडे करता, त्याला महिन्याला टाकायचं. ज्या मालाचे तुम्ही 2-3 महिन्याला तोडे करता, त्याला डायरेक्ट 2-3 महिन्याला टाकायचं. आलं लक्षामध्ये? आणि ज्याला तुम्ही एकदाच तोडे करता, एकदाच टाकायचं. संपलं विषय. कापसाला जर लागवड व्हायच्या टायमाला एकदा लागवडीची वेळेस एकदा टाकलं की पहिल्या हार्वेस्टिंग नंतर दुसऱ्यांदा टाकायचं. तुम्हाला जर चालवायचं असेल पुढे कापूस, तुम्ही त्याचे 2-3 हार्वेस्टिंग करू शकता. एका अर्ध पीक जर आपण 2.5-3 महिन्याचं पीक घेतलं तर त्याला एकदाच एकच बेसल डोस पास झाला. समजा तुमचा कांदा आहे, त्याला एकच बेसल डोस पास झाला. नंतर फक्त SSM टाकायचं. तुमचं समजा दुसरं फ्लावर आहे, फ्लावरला एकच बेसल डोस टाकायचा. आणि नंतर हे जास्त झालं असं होतं ना. असं आहे ते. विशेष म्हणजे कोबी फ्लावरची दुरी पण येते याच्यावर, दुरी पण येते, दुरी 2-2 कंद येतात त्याला. परत दुसऱ्यांदा कापल्यावर परत डबल खालून फुटवे येऊन. म्हणजे तुम्ही कुठलंही पीक करा, फक्त थोडासा अभ्यास करून करा. तुम्हाला रिझल्ट जर येत नसतील तर तुम्ही समजून घ्यायचं का आपल्या मातीवर काम करणं अजून गरजेचं आहे. मग काय करा, एकदम 1 एकर करू नका. समजा भाऊनी 1 एकर केलं, तुम्ही फक्त काय करा, 10 गुंठ्यावर करा, 20 गुंठ्यावर करा. तुम्ही 20-30 हजार रुपये खर्च करू शकता. ती 20-30 गुंठे तुम्ही अनुभव घ्या की ही सुपीक होती का खर्च आपली, किती दिवसामध्ये सुपीक होती. सगळ्यांची जमीन सारखीच खर्च करायला लागेल असं काही नाही. काहींची जमीन कमी खर्च आहे, असं पण आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगोदरच काही ठरवून ठेवायची काही गरज नाही. असंच होईल म्हणून तुमचं काम दुसऱ्यांसारखं होणारच नाही. तुमचं काम वेगळंच होणार, तशी तुमची माती तसं होणार. तुम्ही कशाला वापरलं होतं? गव्हाला किती क्षेत्र होतं तुमचं? 3 एकर. 3 एकर. काय वापरलं होतं? फक्त SSM 2-3 डोस केले. 3 डोस केले SSM चे. हा. बरं, काय रिझल्ट आला होता? चांगला रिझल्ट आला. हा. त्याच्यात एक वैशिष्ट्य फक्त तण म्हणजे कसलंच झालं आलंच नाही. आलंच नाही त्याच्यात. हे काय बोलतो एक प्रकार? बाकीच्या तुम्हाला प्रश्न नाही पडत का? शेजारी सगळ्यांनी तणनाशक मारलं, हा. पण म्हणलं मला 3 एकरला तर लय खूप पैसे लागते. बरं. तणच उगलं नाही ते. ते ढाकाने उगले वाटतं. 3 डोस दिले तुम्ही? हा, 3 सॉइल चार्जेस नाही सॉइल 2-2 पोत्याचे दिले का? हा, एकरी किती दिले बॉस? त्यांना असा प्रश्न पडला. एकरी 4-4-2 असे 2-3 वेळेस नाही केलेला. 4-4-2 4-4-2 असे 3 वेळा दिले. दिले. आणि सॉइल 20 लिटर दिले. तेवढे एनर्जी बुस्टर म्हणजे तुमचं तण बिलकुल नाही झालं. मग मला सांगा, त्यांना एवढे पैसे तुम्ही जर पोषणाला घातले तर मातीचा फायदा आहे, शेतकऱ्याचा फायदा आहे, पिकाचा पण फायदा आहे. तरी विशेष म्हणजे पहिले ते सारखा ऊस काढू का निकत झाली जमीन. सुरुवातीला थोडं पिवळा पडतो, माती आणली डोकं फुटला. त्याला आपण एक एकदम त्याला पाणी जमत नाही जास्त. अजिबात. पाणी द्यायला की माझा गहू थोडा हे झालता, मग त्याला दमशी पाणी द्यावं लागत. म्हणजे तुम्हाला जे सवय लागली पाण्याची, ऐकलं का? किती माणूस भेटले हे? म्हणजे तुम्ही जेवढं पाणी कमी वापराल तेवढं तुमचं पीक काय राहील, चांगलं. म्हणजे आठवड्यातून एकदाच पाणी द्यायचं, डुबुक योजना करायची नाही. आता यांनी 3 बेसल डोस टाकले. एक जनरली लोक एकच टाकतात. किती?
एकच यांनी किती टाकले 3 म्हणजे 2 बेसल डोस कोणाला कामाला आले ते मागचे होते ना पहिल्यांदा रासायनिक खत नाश झाली म्हणजे ते शुद्ध झाली दुसऱ्यांदा जीवसृष्टी जिवंत झाली आणि तिसऱ्यांदा पिकाला लागू पडली. आता माझ्याकडे भीमुगडी अर्धा एकर हा आणि हे शेजारी शेजारी भिमुग आहे तुम्ही तिथले त्याच गावचे हा नाही जवळ आम्ही शेजारीची ह्याच्यावाला भिमुगाला त्यांनी खत टाकलं हा. रशियनचं त्याचं भिमुग असा तेल वाचल्यावरच असं काळा ठोण लय भारी आणि मी हे टाकलंय रसायन खत माझ्यावाला उलटा पिवळा पाड आहे. तो सांगू राहिला तुम्हाला टाकू नका काका हा हे टाकू नका यांनी मी असा होतो पिवळा ते मग बघितल्यानं नाही का रिझल्ट म्हणलं खरंच खताचा रिझल्ट आहे गाड्या म्हणून आले आजपर्यंत क्या बात व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे पीक बोलतो पीक बोल शेतकऱ्याला बोलायची गरज नाही आता हे वांगे पाहून काय वाटतं चांगलं वाटतंय. वांग्याच्या पिकामध्ये 2 गोष्टी कंपल्सरी असतात एक म्हणजे पांढरी माशी आणि शेंडाळी आणि व्हायरस हे खरे खोटे बरं ह्या पिकामध्ये तुम्हाला कुठे शेंडाळी दिसली आणि त्याच्याकरता काही प्रयोग करायची काही गरज पडली म्हणजे ते हे लावा अजिबात नाही कुठं ट्रॅप trap नाही लावा. किंवा आपली वैदिकचे जे संरक्षणाचे काही स्प्रे ते पण तेही नाही नाही बेसल डोस काय गेला रियास आता ही जी ड्रिंचिंग माती झाली बलवान पीक पीक पहिलवान. पहिलवान आता तिसरी गोष्ट राहिली फक्त आता शेतकरी धनवान व्हायचं राहिला ते पण होईल बरोबर आहे म्हणजे कुठली कीड नाही बरं दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारची शेंडाळी नाही नाही. कुठल्याही प्रकारची फळाला आळी आहे का किती एकदम कमी प्रमाण फळ किती बाद होत तुमचं बाद बाद 4 कॅरेट जर टाकले तर जास्तीत जास्त मोठीत भरते नाही असे एवढं. जरा असं ते प्लॉटच्या अगोदरच कळतं किती निघते पडलेले असतात बांधव अहो निम्म्याच्या तेच राहतात ते. आपल्याकडे एक बिल हा? आणि हे 50% निवडत पण नाहीत आम्ही हे जे लेबर आहे ना हा ते आई वडील हे जे तोडतात हा. ते निवडत नाहीत फेकून देत नाहीत तसेच कॅरेट मध्ये भरतात बर मी तिथे गेल्यानंतर उगत दिसलं मला कस्टमरला देतं मी ते बाजूला फेकतो ते पाठीमागे साचतेत ते जास्तीत जास्त एवढी म्हणजे तिथं गेल्यावर तुम्ही सॉर्टिंग हा सॉरी लाईव्ह इथून पुढे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे मार्केटिंग करा तिथे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काही फवारी केमिकलचे नाही कुठलेच मारलेले नाही. बरं याच्यावर कुठं व्हायरस दिसतो का तुम्हाला जर तुमच्या प्लॉटमध्ये एखादा अर्ध झाड जर व्हायरसचा असेल किंवा प्रॉब्लेमचा असेल एखादा 2% 3% 5% पाहतं म्हणजे समजा 2000 म्हणजे 10 झाडं किंवा त्याच्यापेक्षा कमी तर ते जेनेटिकली इफेक्ट असतो जेनेटिकली म्हणजे त्या नर्सरीमधून ते रोग आलेला असतो किंवा ते बेनी प्लॉटमध्ये रोग असतो कुठल्या बेनी प्लॉटमध्ये ज्यावेळेस ते बेनं बनवलं तेव्हाच तुम्ही रोग असतो. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं आता की बेनी प्लॉट सुद्धा बिगर व्हायरसचे नाही राहिलेले. छान वाटलं एकदम तुमचे प्लॉट बघून आणि एवढा धाडशी तरुण बघून तू घाबरू नको मी तुझ्या बरोबर टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही आता तुला काय लढायचं ते लढ लक्षामध्ये जवळ आहे आता हे शॉप नाही मी आज जवळ आहे ना आता टार्गेट 1 वर्ष धरलेलं हा? आहे 1 वर्ष टार्गेट करतानाच आम्ही 1 वर्षाचं टार्गेट मला तुला याच्यामध्ये ना लखपती जायलाच पाहिजे बरोबर आहे की नाही हा कारण तू जर एवढी डेअरिंग करू शकतो तर मी तुझ्याबरोबर किती डेअरिंग करायला पाहिजे कारण मला तेच बघायचं आहे का तुमच्यासारखे तरुण पुढे आले पाहिजे आणि त्यांनी मातीला काय बनवलं पाहिजे मातीला श्रीमंत बनवलं पाहिजे पहिली माती श्रीमंत होणार मग शेतकरी होणार. तुम्ही अनुदान घ्या तुम्ही सबसिडी घ्या किंवा तुम्ही तुमचं भरपाई पण घ्या पण भरपाई होण्यासाठी आधी काय व्हावं लागतं स्वतःचं नुकसान बोला मोठी बोला स्वतःचं नुकसान काय करून नाव घ्यावं तुमचं लागतं. भैरवनाथ माने हा हे पहिलं कळून द्या लोकांना काय वाटतं मला भरपाई मिळाली पाहिजे अरे पण भरपाई होण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतं नुकसान व्हावं लागतं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस भरपाईची अपेक्षा करता नकळत तुम्ही कशाची अपेक्षा करता तुमच्या अधोगतीची आणि परमेश्वराकडे तुम्ही जर भरपाई मागली देईल तुम्हाला तो पण तो पहिलं नुकसान होईल तुम्हाला हातपाय दिले कष्ट करायला दिले लढायला दिले ते वाढवा एक लक्षात ठेवा कोणीही शेतकऱ्याचं नुकसान भरून काढू शकत नाही माझं वाक्य लिहून ठेवा शेतकऱ्याचं नुकसान फक्त शेतकरीच भरून काढू शकतो दुसरं कोणी शेतकऱ्याचं भरपाई करणं एवढं सोपं नाही आहे अहो 1 एकरची जर भरपाई करायची म्हणले तर 1 एकर 10 लाखापर्यंत खर्च देऊ शकतो उत्पन्न देऊ शकतो कोण देऊ शकतो सांगा भरपाई बरोबर की नाही रस्त्याचे पैसे द्यायचे तर नाकी न येतो सरकार येतं का नाही मग तुम्ही हे लक्षात ठेवा की आपण शेतकऱ्यांनी मुळातच दुसऱ्या पुढे हात पसरायची गरज काय तुमच्या माती पुढे हात पसरा ना खरे की नाही तुम्ही
खडे खाली कुठून तयार झाले? तुमच्याकडे तयार कसे होते? आमच्या भागात कुठे तयार होते? परत तुमचं मशीनच आहे खडे करायचं, तसं नाही येते. ह्या क्षार आहे ना पाण्यामध्ये, एक क्षार तुमच्या शरीरामध्ये जाऊन जमा होतात. तुमच्या सगळ्यांकडे जे क्षार आहे ना, ज्या ज्या माणसांकडे क्षार आहे त्यांच्या शरीरामध्ये हे क्षार जमा होणार, ते किडनीवर लोड येऊन तिला खडे तयार. असे किती पेशंट, पेशंटचं प्रमाण किती? मुतखड्याचं पेशंटचं प्रमाण हॉस्पिटलला आम्ही जात होतो, लाईन लागायची विषय होता तिकडे आता सध्या कधी 20 ml चे 8 ml चे 11 तुमच्याकडं. नाही नाही, असे पेशंटचं प्रमाण भरपूर वाढलं गेलं. दवाखान्यात बसत नाही जागा नाही तिथे. सर तिथे वेटिंग असते ऑपरेशन जर करायचं म्हणलं का क्षीरसागरगड आपले अपार्टमेंट ह्या दिवशी तुम्ही आहे. मध्ये वेळ नसते. आपला किती सिरियस दुखून द्या, आपला नंबर नाही तिथे. मरायला सुद्धा नंबर शक्य परिस्थिती तुम्ही आज इथून जाऊन घेतच बघा. नाही ते नंबर बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण तिकडची खडी थांबू शकत नाही, पण इकडची खडी थांबू ना. कुठले? प्रदीप चंद्रकांत आढाळे, राहणार भाटेपुरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. नमस्कार, मी नाथ वगल मुगले, राहणार गडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. हां. माझा मोबाईल नंबर आहे 9822 67 53 33. नमस्कार, मी योगेश जगताप. मी पूर्ण नगर बीड जिल्ह्याचं काम बघतो. जर कोणाला काही पण मार्गदर्शन पाहिजे असेल कोणत्याही पिकाविषयी तर मला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8669 200 222. धन्यवाद. चला, धन्यवाद. जय शेती वैदिक. जय शेती वैदिक. चला शेती करूया.